गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। सचिनला भारतरत्न जाहीर झाल्यानंतर त्यांनी 17 नोव्हेंबर रोजी ट्रायडंट ओबेरॉय इथे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याला काही प्रश्न विचारण्यात आले। त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी कशा प्रकारे दिली हे आपण पाहणार आहोत। सचिनला जेव्हा हे विचारण्यात आले की तुम्हाला भारतरत्न पुरस्कार भेटणार हे जेव्हा जाहीर झाले तेव्हा तुमच्या व तुमच्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या, त्यावर सचिन असे म्हणाले की माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय व अद्भुत क्षण होता व त्यांच्या लाईफ पार्टनर अंजली टेंडुलकर यांनी शाळकरी मुलीसारखी आनंदाने उडीच मारली। सचिनला जेव्हा विचारण्यात आले की तू पहिल्यांदा एवढ्या 24 वर्षाच्या करिअर मध्ये पिचच्या पाया पडलास तेव्हा तुझ्या मनात काय भावना होत्या, तुझ्या मनात काय चालू होते, यावर सचिन असा म्हणाला की माझ्या आयुष्यात क्रिकेटचं काय महत्व आहे हे फक्त मीच सांगू शकतो। क्रिकेटने आजवर मला खूप दिले आणि यापुढे हा क्षण माझ्या आयुष्यात परत कधी येणार नाही आणि याआधीही हा मला मोठा कधी भेटला नाही हे मला कळून चुकले होते, म्हणून मी पिचच्या पाया पडलो व त्याचे आशीर्वाद घेतले आणि त्याच्याशी संवाद साधला। हा माझ्यासाठी खूप भावुक क्षण होता। सचिनला जेव्हा विचारण्यात आले की रमाकांत अत्रेकर सर यांनी तुला आजवर कधी वेल प्लेड असं म्हटलं नव्हतं, पण जेव्हा तुला भारतरत्न जाहीर झाला त्याच्यानंतर त्यांनी तुला वेल डन असे म्हटले, यावर तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत? रमाकांत अत्रेकर सर हे माझे पहिले कोच होते, त्यांनी मला खूप चांगलं प्रशिक्षण दिलं। त्याचप्रमाणे माझे पुढचे कोचेस व माझा भाऊ अजित तेंडुलकर यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, म्हणून मी आज या स्थानावर आहे। रमाकांत अत्रेकर सर यांनी मला सांगितलं होतं की क्रिकेट हा कुठल्याही खेळाडूपेक्षा खूप मोठा खेळ आहे, खूप पटीने मोठा खेळ आहे। क्रिकेटची हवा कधी तुझ्या डोक्यात जाऊ देऊ नकोस, म्हणूनच त्यांनी मला आजपर्यंत कधी वेल प्लेड म्हटले नव्हते। जेव्हा मला भारतरत्न पुरस्कार भेटणार आहे हे जाहीर झाले हे ऐकून रमाकांत सरांना खूप आनंद झाला व त्यांनी मला फोन करून वेल डन असे म्हटले। हा त्यांच्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता आणि त्यामुळेच हा माझ्यासाठीही खूप आनंदाचा क्षण होता। सचिनला जेव्हा असे विचारण्यात आले की तुमची आई ही तुमची शेवटची मॅच पाहायला आली, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? यावर सचिन असा म्हणाला की बीसीसीआयने माझ्या शब्दाला मान ठेवून माझी अखेरची मॅच मुंबईत आयोजित केली। माझ्या आईच्या प्रकृतीमुळे तिला बाहेर कुठे जाणे शक्य नव्हते, म्हणूनच मी मागणी केली की मुंबईमध्ये माझी अखेरची मॅच खेळण्यात यावी। माझी आई या मॅचला आली हे पाहूनच मला खूप आनंद झाला। माझे घरचे नेहमी माझ्या पाठीशी राहिले आहेत। मी कधी मॅच मध्ये स्कोर करो किंवा नाही तरीही त्यांना आनंदच होतो आणि नेहमी आनंदाच्या क्षणी माझ्या घरी आम्ही देवासमोर काहीतरी गोड ठेवतो। मला जेव्हा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला तेव्हा आईने मला सांगितलं की तिने देवासमोर साखर ठेवली आहे। सचिनला अखेरचा प्रश्न असा होता की क्रिकेट नंतर काय? यावर सचिन असा म्हणाला की मागचे 24 वर्ष मी माझ्या परिवाराबरोबर तितकासा नव्हतो, त्यांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही। माझी मुलगी सारा आज 16 वर्षाची आहे व मुलगा अर्जुन 14 वर्षाचा आहे। त्यांच्या या महत्वाच्या वर्षात मी त्यांच्याबरोबर नव्हतो, पण यापुढे त्यांना मी कधी कमी भासू देणार नाही। पुढे मी आयुष्यात काय करणार यापेक्षा मी माझ्या परिवाराबरोबर कसा वेळ घालवीन याचा विचार करत आहे। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।